व्यवसाय करायचे म्हटले तर लाख अडचणी येतात, पण त्या अडचणीवर मात करायला शिकले पाहिजे. सध्या आमचे मित्र लक्ष्मण भोसले हॉटेल तिरंगाचे मालक, त्यांच्या हॉटेलमध्ये पाणी साठलेले आहे. खूप पाऊस झाल्यामुळे त्यांचे हॉटेल पाण्यात बुडले, पण ते रडत थांबले नाही, तर त्यांनी त्यावर मात केले. त्याबद्दल त्यांनी लढा दिला. त्यांचे खूप नुकसान झाले, पण ते मागे हटले नाही. गरीब परिस्थितीतून ते वर आलेत आणि आता निसर्गाचा कोप त्यांच्यावर झाला, पण तरीही ते थांबले नाही. ते लढले. गरीब घराण्यातून एक मराठी माणूस पुढे आलेला आहे आणि आज त्याच्यावर खूप सारे संकट असून तो पुढे जात आहे. लक्ष्मण दादा, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत. पुन्हा नव्याने जोरात हॉटेल तिरंगा सुरू होणार आणि तुम्ही मागे हटणार नाही, पुढे जाणार. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी, तुमच्या बरोबर आहोत लक्ष्मण दादा.